प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला शुभेच्छा. कसे आहात? तुम्ही बरे आहात का? आज सकाळ कसा गेला? आज सकाळी तुम्ही प्रभूची स्तुती केली, त्याच्याशी बोललात का? त्याने काय सांगितले ऐकले का? तुम्ही दररोज येशू सोबत चालायला हवे. त्यासाठी प्रभूसाठी वेळ द्या, हे नेहमी आयुष्यात पाळले पाहिजे. तुम्ही विचार करत आहात का, आज प्रभू मला काय सांगू इच्छितो? काही गोष्टी तुमच्या मनावर परिणाम करत आहेत. हे घडले आहे. काय करावे? आमच्या कुटुंबात असे काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. हे कसे दुरुस्त करावे? माझ्या नोकरीत किंवा व्यवसायात हे घडले आहे. काय करावे? तुम्ही स्तब्ध आहात का? प्रभू तुम्हाला काहीतरी सांगत आहे. यिर्मया 18 वचन 6. कुंभाराच्या हातात माती असते, तसे तुम्ही माझ्या हातात आहात. तुम्ही कधी कुंभाराला मातीची भांडी बनवताना पाहिलं? माझ्या गावाजवळ बरेच कुंभार आहेत. मी त्यांना माती वापरून भांडी बनवताना पाहिलं आहे. ते आधी माती चाकावर ठेवतात आणि नीट मिसळतात. योग्य प्रमाणात पाणी घालतात, मिसळतात, त्यातले दगड काढून टाकतात आणि माती स्वच्छ करतात. त्यानंतर माती चाकावर ठेवतात आणि फिरू देतात. आपल्या हातांनी त्या मातीला सुंदर भांड्यात रूपांतरित करतात. वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवतात, मोठी, लहान, सुंदर. कधी कधी चाकावर भांडे पूर्ण आकारात येतं, पण ते उचलताना तुत्तं आणि खराब होतं. तो असं म्हणत नाही की हे बरोबर नाही म्हणून माती फेकून देत नाही. कुंभार पुन्हा एकदा ती माती मिसळतो, दुरुस्त करतो, पुन्हा चाकावर ठेवतो आणि नवीन भांड बनवतो. प्रभू असंच म्हणतात, तुम्ही माझ्या हातात आहात, जसं कुंभाराच्या हातात माती असते. कदाचित जर गोष्टी घडलं नाही जसं तुम्ही कल्पना केली होती, बिघडलं, बरोबर नाही झालं, जर त्याचा परिणाम झाला या आयुष्यावर, माझ्या मुलांच्या आयुष्यावर, माझ्या नोकरीवर परिणाम झाला, ते इतकं सुंदर झालं नाही. तुम्ही विचार करताय का सगळं संपलं आहे? प्रभू म्हणतील, अजून संपलेलं नाही. मी त्याला दुसऱ्या भांड्यात घडवीन, मी त्याला सुंदर भांडे बनवीन. तुम्ही स्वतःला माझ्या हातात सोकवा, जसं कुंभाराच्या हातात माती असते तसे. मी हे अनेक लोकांच्या आयुष्यात घडताना पाहिलं आहे. दुसरी संधी मिळाली. मी पहिल्यांदा प्रभूच्या इच्छेनुसार केलं नाही. ते प्रभूच्या अपेक्षेप्रमाणे घडलं नाही. तुम्ही विचार करताय का, सर्व काही संपलं आहे, सर्व काही गेलं आहे. आपला देव दुसरा संधी देणारा देव आहे. तो आपल्याला दुसरी संधी देतो. तो तुम्हाला सोडत नाही. तुम्ही प्रभावित झाला असला तो तुम्हाला दूर नाही. स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. जसं कुंभार मातीला त्याच्या मनासारखं दुसरं भांडे बनवतो, तसंच तो तुमचं आयुष्य घडवेल. माती कुंभाराला सांगू शकते का, नाही, मला तवा बनव, नाही, मला सुंदर फुलदाणी बनव? माती असं सांगू शकते का? कुंभार त्याला आपल्या मनासारखं भांडे बनवतो. मग तुम्ही प्रभूकडे जाऊन असं म्हणू नका, हे कर ते कर, असं कर. जर तुम्ही म्हणालात, मी स्वतःला तुझ्या हातात मातीसारखं देतोय, तुला काय उत्तम आहे ते माहिती आहे, माझं आयुष्य तुझ्या मनाप्रमाणे आणि इच्छेनुसार घडव, तो तुम्हाला उपयुक्त आणि आशीर्वादित भांडे बनवेन. तुम्ही पाहाल की प्रभू तुम्हाला नवीन रूप देतो आणि तुमचा उपयोग करतो. म्हणून आज तुमच्या आयुष्यात तुम्ही असं विचारता का, सगळं बिघडलं, संपलंय?
सुरुवातीला सगळं छान चाललं होतं, पण शेवटच्या क्षणी झालं. नाही, प्रभूने तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठेवली आहे. देवाकडे नवीन योजना आहे. स्वतःला त्याच्या हातात मातीसारखं द्या. आज तुम्ही पाहाल की तो बदल घडवून आणतो. तो तुम्हाला सुंदर आकाराचं आणि उपयुक्त भांडे बनवेन आणि मार्गदर्शन करेन. म्हणून असं समजू नका की सगळं संपले. स्वतःला अर्पण करा. हा नवीन सुरुवातीचा काळ आहे. निराश होऊन का? स्वतःला प्रभूच्या हातात मातीसारखं अर्पण कराल का? तो तुम्हाला हातात घेऊन नवीन भांडे बनवणार आहे. प्रभूकडे पहा आणि म्हणा, प्रभू, मी स्वतःला अर्पण करतो. मी स्वतःला कुंभाराच्या हातातील माती म्हणून अर्पण करतो. प्रभू, तूच मला निर्माण केलंस. तूच मला घडवू शकतोस. असं अर्पण करा की मला तुझ्या योग्यतेला आणि आवडीनुसार भांडे बनव. तुम्ही बदल पाहाल. एक छोटी प्रार्थना. प्रभू, तूच कुंभार आहेस. मी तुझ्या हातातील माती म्हणून अर्पण करतो. तू जसा इच्छितोस तसा उपयुक्त आणि सुंदर भांडे बनवण्यासाठी मी स्वतःला पूर्णपणे तुझ्याकडे अर्पण करतो. तू माझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात घडवत आहेस. सगळी जुनी, प्रभावित आणि खराब झालेली गोष्टी रूपांतरित कर. मी नवीन आशीर्वादित भांडे म्हणून अर्पण करतो. येशूच्या नावाने, आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.